नागपुर के कलमना मार्केट इलाके में सो रहे वाहन चालकों को निशाना बनाकर मोबाइल चोरी करने वाले एक शातिर चोर को कलमना पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी के पास से चोरी के 6 मोबाइल फोन और एक चोरी की मोटरसाइकिल समेत कुल 1,44,000 रुपए का माल बरामद किया गया। इस कार्रवाई से पुलिस ने 2 चोरी के मामलों का खुलासा किया है। कलमना पुलिस के अनुसार आरोपी बाजार क्षेत्र में खड़े वाहनों की जांच कर रहा था। पुलिस टीम ने जाल बिछाकर उसे पकड़ा। पूछताछ में आरोपी ने पार्टी क्षेत्र से एक मोटरसाइकिल चोरी करने की बात भी कबूल की। वरिष्ठ अधिकारियों के आदेशानुसार वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रवीण काले के मार्गदर्शन में यह कार्रवाई की गई। मार्केटमध्ये बाहेरगावचे ट्रक्स वाहन येत राहतात आणि ते ड्रायव्हर रात्री वाहनातच झोपतात आणि त्यांचा माल वगैरे ने-आण करत असतात। दिनांक 29/5/26 रोजी सकाळी 5 ते 6 वाजता दरम्यान कळमना मार्केट मधल्या उभे असलेल्या वाहनातून अज्ञात आरोपींनी 3 मोबाईल चोरून नेले होते। त्यावरून जितेंद्र चव्हाण यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 516/26 हा मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आमचे डीबी पथक नमूद आरोपींचा शोध घेत असताना त्यांना एक संशयित इसम मिळून आला। त्याला संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्यात चोरीस गेलेले 3 मोबाईल, त्या व्यतिरिक्त अजून 3 मोबाईल असे एकूण 6 मोबाईल त्याच्याकडे मिळून आले। सदरचा माल हा गुन्ह्यात चोरीस गेलेला असल्यामुळे आरोपी केशव शाहू वय 24 वर्ष राहणार विजयनगर शीतलामाता मंदिर कळमना याला नमूद गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या ताब्यातून एकूण 6 मोबाईल आणि एक वाहन त्याच्या ताब्यात मिळालेलं आहे, जे त्याने पार्टी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेलं होतं आणि पार्टी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 29/26 असा दाखल आहे। त्यावरून ते वाहन सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे आरोपीच्या ताब्यातून 6 मोबाईल आणि 60,000 रुपयाचे एक वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहे। आरोपीचा रेकॉर्ड नाही आहे। आरोपी मोबाईल चोरी करून ते विकायचे आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह करायचा असा आरोपीचा हेतू निष्पन्न झालेला आहे गुन्ह्यात। आरोपीच्या ताब्यातून एकूण 1,44,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आमचे झोन 5 च्या माननीय पोलीस उपायुक्त मॅडम श्री अन्नपूर्णा सिंग मॅडम, आमचे एसीपी कळमना डिव्हिजन श्री रोहित ओवाळ सर यांचे मार्गदर्शनात आमचे डीबी पथक प्रमुख संतोष कुमार रामलोट, त्यांच्या सोबत पोलीस हवालदार रविकुमार शाहू, प्रदीप पवार, मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गवकार यांनी ही कारवाई केलेली आहे। नाही, मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच संशयित आपल्याला मिळून आलेला होता आणि त्याच्याचकडे संपूर्ण मोबाईल मिळालेले आहेत। गुन्ह्यात चोरीस गेलेले 3 मोबाईल आणि त्या व्यतिरिक्त त्याने इतरत्र चोरलेले 3 मोबाईल असे 6 मोबाईल आणि एक दुचाकी वाहन जे त्याने पार्टी हद्दीतून चोरलेलं होतं, असे 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत।